मी या ठिकाणी आहोत SM जोशी हॉलला आई नाही गझल या कार्यक्रमाअंतर्गत. मुळात पूर्ण दिवसभर गझलेशी संबंधित किंवा समर्पित असे प्रोग्राम इथे चालू आहेत. सगळ्यात आधी सकाळी मुशायरा झाला सुरेश भट गझल मंचचा, ज्यात मी स्वतः सहभागी होते आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. सुरुवातच खूप छान झाली. त्यानंतर राजेश शेट्टी सर येऊन गेले, प्राजक्ताचा गाण्याचा कार्यक्रम झाला, सचिन सर येऊन गेले, सचिन पेळगावकर सर, आणि आता सोबतीचा करार सुरू आहे. करारवर माझं विशेष प्रेम आहे. म्हणजे वैभवदा किंवा ती संपूर्ण टीम, मी कितीही वेळा करार बघू शकते, न थकता, न दमता आणि न कंटाळता. फार मोठी फॅन आहे. अगदी त्याच्या सुरुवातीपासून मी हे बघते आहे हा कार्यक्रम. करारविषयी बोलायचं म्हटलं तर भरतीचा माज नाही, ओहोटीचा लाज नाही आपण ऐकत असतो, पण त्याच वेळेला आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना आपण जगावयाचा सराव नाही आई, खळखळ डोळ्यात पाणी आलं, आई आठवली. आणि असं वाटतं हे सगळं आपल्यासाठी आहे. तुला पाहुणी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली, हे सगळं माझ्या घरात घडले. माझी आई गेली तेव्हा माझ्या घरातली तुळस वाळून गेली होती. त्यामुळे शब्दोन शब्द ओळून ओळ असं वाटतं ही रिलेट होती आपल्याला, आणि निचरा होतो भावनांचा, निचरा होतो. आपली जी मनात जी एक अस्वस्थ तगमग चालू असते तिचा निचरा होतो. आणि माझं प्रचंड प्रेम आहे या सगळ्यांवर. सो हे सगळे कार्यक्रम होत राहावे. आज पहिल्यांदा मी अमित सरांना भेटले, अमित वाईकर सरांना, आणि त्यांच्या वडिलांविषयी तर मी काय बोलणार, पण ते स्वतः सुद्धा त्यांनी इतकं वाहून घेतलंय गझल किंवा ह्या काव्य प्रकारासाठी, आणि त्यांचे आता येणारे उपक्रम खूप सुंदर असणार आहेत आणि मी त्याचा भाग आहे याचं मला खूप छान फिलिंग आहे हे. आणि सगळ्यांना त्यांना मी ऑलरेडी शुभेच्छा देऊन झाल्यात. तुमच्या थ्रू परत एकदा माझ्या शुभेच्छा त्यांना कळवा. थँक्यू सो मच. पुणेकर ऑलरेडी समृद्ध आहेतच. म्हणजे आता गेली 40 वर्ष मी पुण्यात आहे, त्यामुळे मीही पुणेकरच आहे. पण त्या समृद्धीमध्ये अशी भर पडत जाते आणि अधिकाधिक आपण समृद्ध होत जातो. असे कार्यक्रम कुणी चुकवू नयेत. आणि जर कधी मोठा कार्यक्रम यांचा होणार असेल, त्यांनी आता एक मनोदय त्यांचं बोलून दाखवलाय की हाच कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात करावा, तर मला वाटतं की सगळ्या पुणेकरांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि सहभागी व्हावं. धन्यवाद.